जमिनीच्या एका तुकड्यासाठी माणसाने रक्ताची नाती आणि माणुसकी वेशीवर टांगली आहे। जमिनीच्या वादातून घराघरात होणारे तंटे किती भीषण स्वरूप धारण करू शकतात याचा एक अंगावर शहारे आणणारा प्रकार समोर आलाय। महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या मंगळवेढा तालुक्याच्या शेजारी कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील 6 सदस्यांवर कुऱ्हाड आणि कोयत्याने भीषण हल्ला करत 6 जणांची दिवसाढवळ्या निर्गुण हत्या करण्यात आली आहे। या सामूहिक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ माजली असून सीमा भागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावामध्ये घडली आहे। जुन्या जमिनीच्या वादातून अज्ञात हल्लेखोरांची एक टोळी हत्यारांसह गोविंदपूर गावात दाखल झाली। हल्लेखोरांनी थेट निराळे कुटुंबाच्या घराच्या दिशेने धाव घेतली। त्यावेळी घराशेजारीच असलेल्या शेतात कुटुंबातील सदस्य उपस्थित होते। काही समजण्याच्या आतच या टोळक्याने 6 जणांवर बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली। एवढ्यावरच न थांबता हल्लेखोरांनी धारदार कोयत्याने आणि कुऱ्हाडीने पीडितांवर सपासप वार केले होते। हा हल्ला इतका अमानुष आणि भीषण होता की हल्ल्यात काहींचे हात हे धडापासून वेगळे झालेले होते, तर काहींचे चेहरे पूर्णपणे छिन्न विछिन्न करण्यात आलेले होते। या रक्ताळलेल्या हल्ल्यात 6 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। या भीषण नरसंहारामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये बाप आणि त्यांच्या मुलांचा समावेश आहे। या हत्याकांडामध्ये रेवण सिद्धप्पा निराळे वडील, दुंडप्पा रेवण सिद्धप्पा निराळे हा मुलगा, शिवपुत्र रेवण सिद्धप्पा निराळे हा मुलगा, तसेच चंद्रशेखर निराळे, शब्बीर आतार यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृतांमध्ये समावेश आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंदपूर गावातील निराळे आणि गुळगी या 2 कुटुंबांमध्ये मागील अनेक वर्षांपासून जमिनीच्या मालकी हक्कावरून तीव्र संघर्ष सुरू होता। यापूर्वी त्यांच्यात अनेकदा वाद झालेले होते। याच जुन्या वैमनस्याचा आणि रागाचा बदला घेण्यासाठी गुळगी गटानं हे अत्यंत क्रूर पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या घटनेनंतर गोविंदपूर आणि परिसरातील गावांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे। रस्त्यावर पडलेले 6 मृतदेह पाहून नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। घटनेची माहिती मिळताच चडचण पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झालेले होते। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तसेच फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकेही रवाना करण्यात आलेली आहेत।